हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की व्हिडिओ तुम्हाला टायटल आणि थंबनेल वरून कळेलच, तर त्याविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कृपया व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर बघा, 21 जून 2024 वार शुक्रवारला आलेली आहे वटपौर्णिमा। तर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जात असते। वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांचा वास असतो, त्यामुळे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडांची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य सुद्धा प्राप्त होत असतं। तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का करावी? पौराणिक कथेनुसार माता सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी माता सावित्रीने अतिशय घोर कठोर तपश्चर्या केली होती आणि माता सावित्रीच्या भक्तीने आणि पावित्र्याने प्रसन्न होऊन यमराजाने वडाच्या झाडाखालीच पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत सुद्धा केले होते। त्याचबरोबर वटवृक्षाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित स्त्रियांच्या पतीला कधीही अकाली मृत्यू हा येत नाही। वडाच्या झाडांची वटपौर्णिमेला पूजा केल्याने पती दीर्घ आयुष्य जगेल असं वरदान दिल्या गेलं होतं। तर म्हणूनच या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जात असते। पण या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी देखील चालेल, पण आपल्याला ही अशी एक चूक अजिबात चुकून सुद्धा या दिवशी करायची नाही। नाहीतर या एका चुकीमुळे तुम्ही केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही आणि त्याचबरोबर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतील। तर अशी जी कोणती चूक आहे की जेणेकरून ती आपल्या हातून आपल्याला होऊन द्यायची नाही? तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। समोरील जे बेल आयकॉनचं बटन दिसतं त्याला प्रेस करून ऑल ऑप्शन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। सगळ्यात महत्त्वाची पहिली चूक आपल्याला करायची नाही ती म्हणजे आपल्याला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे चुकूनही आपल्याला घालायचे नाही, परिधान करायचे नाही। तर यामुळे आपल्याला अशुभ परिणाम सुद्धा मिळतात। त्याचबरोबर स्त्रियांनी चुकूनही थोडं फार का असेना किंवा काळ्या, निळ्या, पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून वडाच्या झाडाची पूजा करायची नाही। आता आपली जर का लाल रंगाची, पिवळ्या रंगाची साडी असेल, त्यावरती जर का निळ्या किंवा काळ्या, पांढऱ्या रंगाचे ठिपके असतील म्हणजे थोडीफार डिझाईन असेल तरी पण सुद्धा आपल्याला ती साडी त्या दिवशी घालायची नाही। तुम्ही कितीही मनोभावे पूजा केली तरी त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही। तर तुम्ही त्या रंगाच्या व्यतिरिक्त लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी आणि केशरी रंगाची साडी तुम्ही घालू शकता, परिधान करू शकता। तर त्याचबरोबर आपण आपल्या हातामध्ये या दिवशी चुकून सुद्धा काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आपण हातामध्ये घालायच्या नाही। आता आजकाल जमाना हा फॅशनचा आलेला आहे, तर ही एक चूक आपण या दिवशी करायची नाही। त्याचबरोबर समोरची चूक म्हणजे सर्वात महत्त्वाची, तर आपल्या हातून वडाच्या झाडाला आपल्या हातून दुःख होईल अशी गोष्ट आपण करायची नाही। ती म्हणजे कोणती? आता या दिवशी बरेच लोक वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणून या झाडाची पूजा करतात, एखाद्या कुंडीमध्ये लावतात आणि त्याची पूजा करतात। तर ही एक अत्यंत चुकीची पद्धत आहे, कारण हे शास्त्राला व देवाला सुद्धा मान्य नाही। कारण असं म्हटलं जातं की वडाचं झाड जेवढं पूजा करण्यासाठी
मोठा किंवा बऱ्याच दिवसांचं म्हणजे आपण जेवढं जुन्या झालेल्या झाडाची पूजा करू तेवढं आपल्या पतीला जास्त आयुष्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं। म्हणजे जे जुनं झाड आहे, आता वडाचं झाड हे खूप वर्षापूर्वीचं असावं, आता सिटीमध्ये तुम्हाला ते नाही अवेलेबल होणार, तर तुम्ही छोटा असलं तरी चालेल, परंतु तुम्ही ते झाडाची फांदी चुकून घरी आणू नका आणि ते झाड कुंडीमध्ये लावून त्याची पूजा करू नका, कारण हे वास्तुशास्त्राला मान्य नाही किंवा शास्त्राला मान्य नाही आणि देवाला सुद्धा मान्य नाही। कारण असं म्हटलं जातं की वडाचं झाड जेवढं पूजा करण्यासाठी मोठा किंवा बऱ्याच दिवसांचं म्हणजे आपण जेवढं जुनं झालेल्या झाडाची पूजा करू तेवढं आपल्या पतीला जास्त आयुष्य प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं। त्यामुळे फांदी तोडून त्या झाडाची पूजा करणं शास्त्रात मान्य नाही, कारण आपण जर का फांदी तोडून पूजा केली आणि कितीही कठोर मनाभावातून कळकळीने पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला काहीच मिळणार नाही, कारण आपण जेव्हा ती फांदी तोडणार तेव्हा ते झाड दुःखी होणार, आपल्यापासून त्या झाडाला त्रास होणार। तर असं एखाद्याला दुःखी करून पूजा सेवा करून व कोणतं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे का? तर त्याचबरोबर आपण जेव्हा वडाच्या झाडाला पांढऱ्या रंगाच्या धाग्याने किंवा पचरंगी सुताने आपण 7 फेऱ्या घालतो तेव्हा त्या फेऱ्या आपल्याकडून चुकीच्या दिशेने होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर समोरची गोष्ट म्हणजे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर कधीही आपल्याकडून कोणाचं मन दुखेल किंवा आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं आपण कधीच वागायचं नाही, कारण आपण जर का विनाकारण कोणाला दुःख दिलं, त्रास दिला तर आपण कितीही पूजा प्रार्थना सेवा भक्ती केली तर त्याचं फळ आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही। त्याचबरोबर जर तुम्हाला पितृदोष असेल तर वेळ घालवू नका, अशुभ घडण्यापूर्वीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर का गर्भवती स्त्री वटपौर्णिमेचं व्रत पाळत असेल तर तिने वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायची नाही, फक्त त्या स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा करावी, धाग्याने प्रदक्षिणा मारायची नाही, कारण याचं अशुभ फळ मिळू शकतं। त्याचबरोबर आपण जेव्हा वडाच्या झाडाला धागा बांधून प्रदक्षिणा घालतो तर आपण जो रिळ असतो किंवा जो धागा असतो ते उरलेला धागा आपण तोडून घेतो, तर तो धागा कधीच तोडायचा नसतो, राहिलेला धागा तिथेच बांधून ठेवायचा असतो, तो धागा तोडून घरी वापस कधीच आणायचा नसतो। आणि पूजा करण्यासाठी आपण जी साडी घालणार आहोत ती साडी आपण आपल्या मासिक धर्मामध्ये किंवा घातलेली नसावी किंवा आपण कोणाच्या सुतकामध्ये वापरलेली नसावी, म्हणजे की आपण आता कोणाच्या सावडण्याच्या कार्यक्रमाला जातो किंवा आपल्या घरामध्येही एखाद्या वेळेस आपल्याला सुतक पडलेलं असतं तर तेव्हा आपण जी साडी वापरतो ती साडी आपल्याला चुकूनही घालायची नाही। तर हे असे अगदी छोटे छोटे नियम जे आहेत ते आपल्याला आवर्जून पाळूनच वडाच्या झाडाची पूजा करायची आहे, कारण आपण जेव्हा काही गोष्टीचं पालन हे अगदी नेमाने आणि कटाक्षाने करतो तेव्हाच त्याचं फळ हे आपल्याला दुप्पटपटीने मिळत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।